खेळ खेळण्यामध्ये लहान मुलं मग्न असतात, अशा वयामध्ये राजमाता जिजाऊ घोडेस्वारी, तलवारबाजी, युद्धकला, संघशास्त्र, अनेक युद्ध कलेमध्ये राजमाता जिजाऊ निपुण होण्यास सुरुवात झाली. म्हणजे आज लहान मुलं मुली असतात, एक विशिष्ट वय असतं मुला मुलींचं. त्या वयामध्ये बावला बावलीच्या खेळामध्ये मुलं फुल मग्न असतात, परंतु राजमाता जिजाऊंनी युद्धकलेचं शिक्षण घेतलं, राजमाता जिजाऊंनी तलवारबाजीचं शिक्षण घेतलं, राजमाता जिजाऊंनी घोडेस्वारीचं शिक्षण घेतलं. आणि असं करता करता जिजा मोठ्या झाल्या आणि लग्नासाठी अनुरूप स्थळ शोधायला लागले. अनुरूप स्थळ सापडलं. अगदी शहाजीराजे भोसले, हे भोसले पहिले वेरूळचे भोसले राजे शहाजीराजांशी जिजाऊंचा विवाह झाला, लग्न झालं. अतिशय आनंदात, थाटामाटात संसार चालला होता, अतिशय आनंदात. अचानक त्याही संसाराला आणि त्याही संबंधाला दृष्ट लागावी असा काहीसा प्रकार घडला. तत्कालीन काळामध्ये आदिलशाहीचा दरबार भरलेला होता आणि खंडागळ्यांचा हत्ती पिसळला होता. असा हत्ती पिसळला की दिसल त्याला आडवं करत होता. सोंडेनं अनेक नरसंहार त्यांनी केले, अनेक माणसं, अनेक रक्त बंबाळ नुसतं वातावरण त्या ठिकाणी खंडागळ्यांच्या हत्तीनं केलं. आदिलशाहीच्या दरबारामध्ये जो दिसेल त्याला सोंडेनं गरगर दिशी भिंगवत होता. हत्तीचा एकच चित्कार उडत होता. अतिशय पिसळलेला हत्ती होता तो. आणि त्या हत्तीला पकडण्यासाठी 2 पथकांची नेमणूक केली. पहिलं पथक भोसल्यांचं आणि दुसरं पथक जाधवांचं. जाधवांच्या पथकाचं नेतृत्व करत होता दत्ताजी जाधव, म्हणजे राजमाता जिजाऊंचे सख्खे बंधू. आणि भोसल्यांच्या पथकाचं नेतृत्व करत होते संभाजीराजे भोसले, जे शहाजीराजांचे बंधू संभाजी आणि खेळोजी. अचानक दत्ताजी जाधव हत्तीवर तुटून पडले. दिसेल तिथं हत्ती ताकद इतकी अफाट होती की तो हत्ती कुणालाही ऐकत नव्हता. म्हणून दत्ताजी जाधव अतिशय आवेशाने, द्वेषाने त्या हत्तीवर चाल करून जात होते. अतिशय आता हे बघितलं, इकडनं संभाजीराजे सांगायचे दत्ताजी हत्तीस मारणे नाही, पण दत्ताजी जाधव इतके बेफान झाले होते हत्तीला पकडण्यामध्ये, हत्तीला मारण्यामध्ये. आणि अचानक दत्ताजींना हत्तीने घेरलं. आता दत्ताजी हत्ती संपवतो का असं काहीच वातावरण झालं. अचानक दत्ताजी जाधवांचं एक वर्मी घाव त्या हत्तीच्या सोंडेवर बसला आणि हत्ती कोसळला. हत्ती पडला, एका चित्कार झाला. हे दृश्य बघितलं संभाजीराजे भोसलेंनी. संभाजीराजे भोसले सांगते झाले दत्ताजी ऐसे करणे नाही, परंतु दत्ताजी बेफान झाले होते. अतिशय लाल दत्ताजी झाले होते आणि समोर संभाजी भोसल्यांवर तुटून पडले होते. आता बेफान युद्ध होणार, समोर आदिलशाही बघत होती. आता नातं किती नाजूक आहे बघा. संभाजी भोसले इकडं दीर आणि तिकडं भाऊ. त्यावेळेस दत्ताजी जाधवने संभाजीराजांच्या दंडावर वार केला. वर्मी घाव टाकला आणि संभाजी भोसले गतप्राण झाले. त्याच्या बचावासाठी शहाजीराजे आले. खेळोजी राजांनी परत दत्ताजी जाधवाच्या वार केला. दत्ताजी जाधव सुद्धा जागेवर पडले आणि ही वार्ता मिळाली सिंदखेडला लखुजीराव जाधवांना. आणि राजे लखुजीराव जाधव पेशाने चालते झाले, दत्ताजी सकोनी मारले आणि भयानक युद्ध रक्तबंबाळ झाले. आणि अशा अवस्थेमध्ये भोसल्यांची एक व्यक्ती गतप्राण झाली आणि जाधवांची एक व्यक्ती झाली. परंतु हे सर्व दृश्य आदिलशाही प्रत्यक्षात डोळ्याने बघत होता. परंतु याच्यात सर्वात मोठं दुःख ते झालं ते राजमाता जिजाऊंना. राजमाता जिजाऊंना की सासर की माहेर, इकडं सक्का भाऊ पण गेला आणि तिकडं धीर पण गेले. परंतु राजमाता जिजाऊंनी आताही देखील माता भगिनींना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, राजमाता जिजाऊंचा आदर्श घ्यायचा जर झाला, हा आदर्श घ्या की राजमाता जिजाऊंनी भक्कमपणे आपल्या पतीची बाजू घेतली आणि आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून राजमाता जिजाऊ स्वराज्याचे स्वप्ने रंगू लागल्या. आजही आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये आपण जर गेलो, सहज जर बघितलं